काही म्हणत आहे का अचल? अरे ते पण गेली का? आवाज येत आहे ना? नेहा नेहा काटरा आवाज येत आहे ना? आज आपण जॉन स्टुअर्ट मिल यांच्या संदर्भामध्ये आज आपण हे ठिकाणी पाहणार आहोत. आपल्या तिसऱ्या चॅप्टर मधला सेकंड पार्ट आहे. जॉन स्टुअर्ट मिल जो आहे हा राजकीय विचारवंत, हा इंग्लंडमध्ये प्रामुख्याने नावरूपास आलेला विचारवंत आहे. आणि आपण जो यापूर्वी विचारवंत अभ्यासलेला आहे जेरेमी बेंथम, या बेंथमचा शिष्य म्हणून या ठिकाणी जॉन मिल स्टुअर्ट मिल यांच्याकडे पाहिलं जाते. साधारणतः असं म्हटलं गेलेलं आहे की मिल हा जो विचारवंत आहे, बेंथम यांच्या मृत्यूनंतर जे बेंथमने मांडलेले विचार आहेत ते विचार खऱ्या अर्थानं या दोन अभ्यासकांनी विचारवंतांनी जगासमोर प्रखरपणे मांडण्याचा प्रयत्न केला. तर हा जो जॉन स्टुअर्ट मिल आहे याच्या हा बेंथमचा शिष्य होता. याच्यासोबतच एक ऑस्टिन नावाचा विचारवंत आहे. तर ह्या दोन विचारवंतांनी बेंथमचे जे विचार होते, जे उपयोगितावादाचे विचार आहेत, कायद्यासंबंधी विचार आहेत, न्यायासंबंधीचे विचार आहेत, गुन्हेगारी संबंधीचे जे विचार आहेत, हे संपूर्ण विचार खऱ्या अर्थानं जगासमोर चांगल्या पद्धतीने मांडण्याचं कार्य हे या दोन विचारवंतांनी केलं. त्यामध्ये मिल आणि ऑस्टिन हे दोन विचारवंत प्रामुख्याने गणल्या जातात आणि हे दोन बेंथमचे शिष्य म्हणून सुद्धा ओळखल्या जातात. व्यक्तीचा या संपूर्ण याच्यामध्ये मिलने आपल्या जीवनामध्ये व्यक्तीच्या विकासाला महत्वाचे स्थान दिलेले आहे. व्यक्तीचा विकास म्हणजे समाजाचा विकास होय असे प्रतिपादन मिलने आपल्या सिद्धांतामध्ये केलेले आहे. व्यक्तीच्या विकासाला कोणत्याही प्रकारच्या मर्यादा नसतात. समाजाने त्यात वाव आणि समाजाने त्यामध्ये हेतुपुरस्सर कुठलेही बदल करता कामा नये. तर व्यक्ती स्वातंत्र्याचा उत्कृष्ट पुरस्कर्ता म्हणून सुद्धा आपण मिलकडे पाहत असतो. मिलच्या या उत्कृष्ट पुरस्कर्त्याच्या आधारावर स्वातंत्र्य ही जी संकल्पना आहे किंवा स्वातंत्र्य या संकल्पनेच्या भोवती मिलचं जे काही विचार आहे, संपूर्ण राजकीय विचार हे मिलचे स्वातंत्र्य ह्या एका संकल्पनेच्या भोवती फिरताना आपल्याला दिसतात. आणि या स्वातंत्र्याचं सामाजिक स्वातंत्र्य ही जी कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट जी स्वातंत्र्याची आहे ती कन्सेप्ट तर ऑन लिबर्टी नावाचा जो ग्रंथ आहे मिलचा, या ग्रंथाच्या माध्यमातून व्यक्ती स्वातंत्र्यासंबंधित हे विचार यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून. आणि मग त्याचप्रमाणे तो लोकशाहीचा सुद्धा प्रगट समर्थक असलेला आपल्याला दिसून येतो की लोकशाही शासन पद्धतीचा पुरस्कार केला. इंग्लंडमध्ये लोकशाही शासन पद्धतीचं समर्थन करणारा आणि त्या विचारांचं प्रामुख्याने प्रचार करणारा एक विचारवंत म्हणून आपण मिलकडे पाहिलं जातं साधारणतः. आणि या मिलच्या ह्या स्वयंस्फूर्त कार्यावरून किंवा मिलचं जे काही कार्य होतं या कार्यावरून त्याला स्फूर्तिदाता गुरु म्हणून सुद्धा संबोधल्या जात होतो. ह्या पद्धतीचं त्याला एक पदवी किंवा हे दिल्या जात होतं की स्फूर्तिदाता गुरु, अशा पद्धतीच्या याच्यावरून त्याला संबोधल्या जात होतं. मग अशा या महान विचारवंताचा जन्म 20 मे 1806 रोजी लंडन शहरामध्ये झाला.
अशा सुखवस्तू घराण्यामध्ये त्याचा झाला जन्म आणि त्याचे वडील जेम्स हे स्वतःच एक अभ्यासू आणि तत्वज्ञ विचारवंत होते. तो त्याचप्रमाणे तो एक अभ्यासातला प्रगड विचारवंत आणि कायद्याचा अभ्यास करणारा प्रमुख विचारवंत म्हणून जो बेंथम आहे, हा बेंथमचा सुद्धा शिष्य म्हणून मिल होता आपल्याला असं दिसून येतं. त्याचबरोबर अनेक त्याने आपलं शिक्षण आणि ज्या काही प्रामुख्याने ज्या महत्वाच्या बाबी आहेत जीवनामध्ये हे करण्यासाठी त्या संपूर्ण त्याने आपल्या शैक्षणिक जीवनामध्ये पूर्णतः त्याने पार पाडलेले आहेत. त्याचबरोबर अनेक विधिवत ग्रंथांचं सुद्धा त्याने लिखाण सुद्धा केलं आहे. द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया हे पुस्तक त्याने प्रकाशित केलेलं आहे. मिलचं द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया हे पुस्तक ईस्ट इंडिया कंपनीमध्ये तो नोकरीला असताना त्यावेळेस त्याने ते पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकाच्या माध्यमातून ईस्ट इंडिया आणि ब्रिटिश कंपनी भारतामध्ये कशा पद्धतीचा व्यवहार करत आहे या संदर्भातलं लिखाण त्या पुस्तकामध्ये असलेलं आपल्याला दिसून येते. आणि म्हणून हे जे महत्वपूर्ण पुस्तक द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया हे त्याने आपल्या त्या ईस्ट इंडिया कंपनीमध्ये नोकरी करण्याच्या कालखंडामध्ये लिहिलेलं आपल्याला आढळून येते. मग अशा पद्धतीने बऱ्याचशा याचं लिखाण सुद्धा त्याने केलं. त्याच्या ग्रंथसंपदेचा जर आपण विचार करतो म्हटलं तर जे एस मिल नावाचा जो हा विचारवंत आहे याने अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्र इत्यादी अनेक विषयावर प्रगड असं लिखाण केलेलं आहे. आणि त्याच्या लिखाणाचा अनेक ग्रंथांपैकी द सिस्टीम ऑफ लॉजिक आणि पॉलिटिकल इकॉनॉमी या दोन ग्रंथांनी खूपच मोठी लोकप्रियता प्राप्त करून घेतलेली आहे. हे दोन ग्रंथ अत्यंत महत्वाचे ग्रंथ म्हणून सुद्धा त्या ठिकाणी ओळखले जातात. द सिस्टीम ऑफ लॉजिक अँड पॉलिटिकल इकॉनॉमी हे दोन ग्रंथ त्या ठिकाणी आपल्याला त्याचे असलेले आपल्याला दिसून येतात. अशा एकंदरीत आणि यामध्ये हे झाल्यानंतर विपुल लिखाण केल्यानंतर 8 मे बघा जन्म किती आहे 20 मे 1806 रोजी जन्म झाला आणि 8 मे 1873 रोजी त्याचं निधन झालेलं आपल्याला जाणवतं. असा महान विचारवंत ज्याने बऱ्याचशा ग्रंथांचं लिखाण केलेलं आहे. द सिस्टीम ऑफ लॉजिक आणि पॉलिटिकल इकॉनॉमी नावाचे हे जे दोन महत्वपूर्ण ग्रंथ त्याने लिहिलेत या ग्रंथांमधून त्याचे जे विचार जगासमोर आले ते अत्यंत महत्वाचे ठरतात. जे या सक्षम वयात त्याने विपुल लिखाण केलं. अर्थशास्त्राचा रेकॉर्डो, कायदे पंडित आणि जॉन ऑस्टिन इतिहास तज्ञ, ग्रेट समाजशास्त्रज्ञ कामत ऑगस्ट सेंट सायमन यांचं जॉन मिलच्या विचारांवर खोल ठसा उमटलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे जॉन मिलच्या विचारांवर कोणाकोणाचा प्रभाव होता तर अर्थशास्त्रज्ञ रेकॉर्डो, ऑस्टिन आणि ग्रेट समाजशास्त्रज्ञ ऑगस्ट कॉम, सेंट सायमन इत्यादी विचारवंतांचा प्रभाव हा मिलवर असलेला आपल्याला दिसून येतो. एकंदरीत जे मिलचे जे विचार आहेत त्या विचारांवर ह्या संपूर्ण विचारवंतांचा प्रभाव असलेला आपल्याला दिसतो. तर पॉलिटिकल इकॉनॉमी ऑन लिबर्टी, रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंट हे मिलच्या लिखाणातील अत्यंत महत्वाचे 3 ग्रंथ आहेत. मिलच्या लिखाणामध्ये अत्यंत महत्वाचे असे 3 ग्रंथ जे आहेत ते म्हणजे पॉलिटिकल इकॉनॉमी ऑन लिबर्टी, रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंट हे 3 ग्रंथ जे आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत. या 3 पैकी रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंट या ग्रंथात मिलने राजकीय विचारांचे प्रामुख्याने लिखाण केलेलं आपल्याला दिसून येते. राजकीय विचार जर त्याने कोणत्या ग्रंथामध्ये लिहिले असेल तर रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंट या ग्रंथामध्ये त्यांनी राजकीय विचार मांडलेले आपल्याला आढळून येतात. मिलने लोकशाही आणि प्रतिनिधी शासन पद्धतीचा सुद्धा पुरस्कार केलेला आहे. त्याच्यामध्ये शासनात सर्वात चांगला शासन प्रकार म्हणजे जे शासन अधिक कार्यक्षम असते तो नाही तर सर्वात चांगले शासन ते आहे की ज्या लोकांना जास्तीत जास्त चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जात असतो ते चांगले शासन आहे. अशा पद्धतीचे विचार त्यांनी त्या ठिकाणी मांडलेले आपल्याला दिसते. मिलचा ऑन लिबर्टी नावाचा ग्रंथ हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वात जास्त गाजलेला ग्रंथ म्हणून सुद्धा त्याच्याकडे पाहिलं जाते. स्वातंत्र्य या विषयावर अजरामर जगभर मान्यता पावलेले आहेत. त्यात ऑन लिबर्टी या ग्रंथाचा समावेश होतो. स्वातंत्र्य या विषयावर म्हणजे स्वातंत्र्यासंबंधीचे विचार त्यांनी आपल्या ऑन लिबर्टी या ग्रंथामध्ये
मांडलेले दिसतात आणि स्वातंत्र्य संबंधीच्या विचारांवर हा जगप्रसिद्ध असा ग्रंथ मिलच्या याच्यामधून दिसून येतो. आणि म्हणून विचार स्वातंत्र्य, कृती स्वातंत्र्य ही तो स्वातंत्र्य ज्या समाजात उपलब्ध असतात नसतात त्या समाजाचा शासन प्रकार कोणताही असला तरी तो स्वतंत्र म्हणता येणार नाही, अशा पद्धतीचे विचार हे या ठिकाणी मिलने मांडलेले आपल्याला दिसतात. स्त्रियांवर परंपरेने लादलेले सामाजिक आणि वैधानिक दास्यत्व याचा विरोध हा सर्वप्रथम इंग्लंडमध्ये आवाज उठवण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर मिलनं केलेलं आहे. त्याचबरोबर मिलचा द पॉलिटिकल इकॉनॉमी हे पुस्तक अर्थशास्त्राशी संबंधित आहे. पॉलिटिकल इकॉनॉमी राजकीय अर्थशास्त्र, तर पॉलिटिकल इकॉनॉमी हे पुस्तक अर्थशास्त्राशी संबंधित आहे. अर्थशास्त्राकडे मिल समाजशास्त्राचा एक भाग म्हणून या दृष्टीने पाहतो. संपत्तीचे उत्पादन हा कदाचित केवळ अर्थशास्त्रीय तत्त्वांच्या आधारे मांडता येणारा प्रश्न असू शकतो असं त्याला वाटते. आणि एकंदरीत हा हे 3 ग्रंथ त्याचे अत्यंत महत्वाचे असे ग्रंथ आपल्याला सांगता येतील. आणि त्याचबरोबर काही अनेक इतरही ग्रंथ त्याचे नावाजलेले ग्रंथ आहेत असे आपल्याला म्हणता येईल. जसं त्यानं आत्मचरित्र लिहिलेलं आहे, तर आत्मचरित्र 1873. त्याच्यानंतर ऑगस्ट कम आणि त्याचे प्रत्यक्षवाद, संसदीय सुधारणा, उपयुक्ततावाद आणि स्त्रियांचे प्रश्न इत्यादी काही महत्वपूर्ण विषयांवर मिलचे जे ग्रंथ आहेत ते सुद्धा अत्यंत महत्वाचे असलेले आपल्याला दिसून येतात. मग त्याने अनेक ज्या संकल्पना आहेत या संकल्पनांच्या आधारावरच त्याने आपली जी काही संकल्पना आहे ती सुद्धा त्याने मांडलेली आपल्याला दिसून येते. तर याच्या आजचा जो हे आहे की मिलने स्वातंत्र्याची संकल्पना मिलने आपल्या विचारात मांडलेली आहे. जो आपला स्वातंत्र्याचा जो काही ग्रंथ आहे त्यामध्ये ऑन लिबर्टी नावाचा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ त्याने मांडलेला आहे. आणि त्या ग्रंथामध्ये त्याने मिल हा स्वातंत्र्याचा महान पुरस्कर्ता होता. त्याने स्वातंत्र्य संबंधीचे जे विचार ऑन लिबर्टी या ग्रंथामध्ये मांडलेले आहेत. मिलच्या काळात ऑन लिबर्टी हा ग्रंथ लिहित होते त्या काळात मुक्त अर्थव्यवस्थेचे धोरण जे होते ते धोरण मागे पडले आणि त्यावर काही अनेक बंधनं पुढे येऊन लागली होती. स्वातंत्र्याची संकल्पना मांडत असताना त्याला असं जाणवतं की स्वातंत्र्याची आवश्यकता काय आहे. तर हे मांडत असताना ऑन लिबर्टी नावाचा हा ग्रंथ लिहित होता. त्या काळात इंग्लंडमध्ये सुधारणांचा आंदोलनांचा जोर होता. ब्रिटिश पार्लमेंट अधिकाधिक लोकांची अधिकतम सुख या बेंथमच्या प्रणित तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी व्यक्ती स्वातंत्र्यावर अनेक कायदेशीर बंधने लादण्याचा प्रयत्न करीत होती. सामाजिक सुधारणा अनेक यांच्या ब्रिटिशांच्या अनेक वेगवेगळ्या नावाखाली ते एकंदरीत समाजामध्ये हस्तक्षेप करताना दिसत होते. व्यक्ती आणि समाज या दोघांच्या विकासासाठी स्वातंत्र्य हे आवश्यक आणि अपरिहार्य आहे हे मिलने प्रतिपादित केलेले आपल्याला दिसून येते. मग समाजाची प्रगती जर विभिन्न क्षेत्रामध्ये करायची असेल आणि तर व्यक्तीला स्वातंत्र्य असल्याशिवाय ते करता येणार नाही अशा पद्धतीचे विचार हे मिलने आपल्या त्या पुस्तकामध्ये मांडलेले ऑन लिबर्टी नावाच्या ग्रंथामध्ये. आणि म्हणून ऑन लिबर्टी नावाच्या ग्रंथामध्ये तो स्वातंत्र्य संबंधीचं वर्णन करत असताना असं म्हणतो की व्यक्ती आणि समाज या दोन्ही विकासासाठी म्हणजे दोघांच्याही विकासासाठी स्वातंत्र्य हे आवश्यक आहे. स्वातंत्र्याशिवाय या दोघांचाही विकास होऊ शकत नाही अशा पद्धतीचा मुख्य आधार तो त्या ठिकाणी मांडतो. आणि सुखाचा उपभोग घेऊनच व्यक्ती आपला विकास करू शकते, अन्यथा तो आपला विकास करू शकत नाही. आणि म्हणून त्याचे जे गुरु होते त्यांनी मांडलेला जे उपयोगितावादी होतं अधिकतम लोकांचे अधिकतम सुख ही जी संकल्पना जी बेंथमने मांडलेली होती त्या संकल्पनेचा सुद्धा तो पुरस्कार करताना आपल्याला दिसतो. आणि त्या संकल्पनेच्या आधारावरच त्या काळामध्ये इंग्लंडमध्ये ब्रिटिश काळामध्ये ब्रिटिशांकडून वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध हे जनतेवर लादल्या जात होते. आणि त्या संपूर्ण निर्बंधांचं मात्र मिलने आपल्या या शब्दातून कडक आणि प्रखरपणे निषेध केलेला सुद्धा आपल्याला दिसून येतो. आणि विविधतेतून जी काही विविधता आहे विविधतेतून व्यक्तीच्या समाजाचा विकास झाला पाहिजे हा विचार प्रामुख्याने मिलने आपल्या विचारामध्ये मांडलेला दिसतो. समाज समृद्ध होतो त्यात असलेल्या व्यक्तींचा विविध दृष्टिकोनातून हा त्या ठिकाणी दिसतो. आणि मग या ठिकाणी आपल्याला असं दिसून येतो की त्या ठिकाणी
आपण ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टींचं प्रामुख्याने या संपूर्ण बिलच्या विचारांमध्ये आपल्याला प्रामुख्याने हे असलेलं दिसून येते आणि म्हणून बिलचा जो विषयवादी हे होता त्या बिलच्या विषयांवर आधारून त्याने आपल्या विविधतेतून व्यक्ती व समाजाचा विकास कशा पद्धतीने करता येईल या संबंधीचे विचार त्या ठिकाणी मांडलेले आपल्याला विविधतेचे मूळचे बिलच्या मते अलौकिक प्रतिभेची माणसे नेहमी फार थोडी असतात अलौकिक प्रतिभेची माणसे फार कमी असतात समाजाने त्यांना पोषक परिस्थिती उपलब्ध करून देणे आवश्यक असते ते स्वातंत्र्याच्या वातावरणातच मोकळेपणाने स्वच्छवास करू शकतात आणि शासन संस्थेच्या शक्तिबळाचा आधार घेऊन व्यक्तीच्या वर्तनावर निर्बंध लावल्यामुळे व्यक्तीचा पोषक परिस्थिती ही त्यातून निर्माण होऊ शकते अशा पद्धतीचे विचार हे मिलने आपल्या या विचारांमध्ये मांडलेले आपल्याला दिसून येतात आणि म्हणून नवीन आदर्शाच्या निर्मितीसाठी आवश्यक ते स्वातंत्र्याचा उपभोग आवश्यक स्वातंत्र्य आहे स्वातंत्र्याशिवाय व्यक्तीचा एक आदर्श व्यक्तिमत्व निर्माण होऊ शकत नाही किंवा एक सुशिक्षित आणि विकसित समाज निर्माण होऊ शकत नाही असं तो म्हणतो आणि मग प्रत्येक समाज व्यवस्थेसमोर काही ना काही आदर्श असतातच त्या आदर्शांना घेऊनच व्यक्तीने पुढे चाललं पाहिजे त्या समाजाने पुढे चाललं पाहिजे तेव्हाच तो विकसित होऊ शकतो अशा पद्धतीचा आदर्श असं समोर ठेवूनच काम करावं असं सुद्धा बिल या ठिकाणी सांगताना दिसतो कोणत्याही प्रकारचा आदर्श हा असा एकही समाज नाही की समाजाची वाटचाल त्या समाजाने निश्चित केलेल्या आदर्शाच्या दिशेने होत नसते आदर्शाची निर्मिती होण्यासाठी व्यक्ती स्वातंत्र्य हे आवश्यक आहे व्यक्तीच्या वर्तनावर काही नियंत्रणे अथवा बंधने असतील तर आदर्श निर्माण होऊ शकत नाही आदर्शाची निर्मिती होण्यासाठी राज्याच्या व्यक्तीच्या जीवनाबरोबरच होणारा जो हस्तक्षेप आहे हा हस्तक्षेप सुद्धा थांबला गेला पाहिजे असं सुद्धा त्या ठिकाणी तो म्हणताना दिसतो आणि मग एकंदरीत व्यक्ती स्वातंत्र्यावर काही प्रमाणात बंधने सुद्धा जसं काही बंधने घातल्यास बिलची जी बुडीच हरकत नाही तो असं म्हणतो की काही बंधन असली पाहिजे स्वातंत्र्यावर कारण स्वातंत्र्य म्हणजे काही स्वैराचार असू नये स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार असेल तर त्या स्वातंत्र्याला स्वातंत्र्य म्हणता येणार नाही म्हणून स्वातंत्र्यावर काही बंधनं सुद्धा असली पाहिजे असं सुद्धा बिल सांगताना दिसतो आणि म्हणून समाज हा दोन्ही व्यक्तींच्या आचरणावर कोणती निर्बंध नसावीत असे बिलचे म्हणणे नाही तर व्यक्तीच्या आचरणावर समाज आणि राज्याने काही किंवा मर्यादित निर्बंध लावले गेले पाहिजे त्याचे मोबदल्यात समाजाला काहीतरी दिलेच पाहिजे म्हणजेच समाजाकडून प्राप्त झालेल्याची परतफेड केली पाहिजे अशी मिलची धारणा आहे आणि म्हणून समाजाकडून प्राप्त झालेल्या लाभाची परतफेड केली पाहिजे अशी मिलची एक धारणा त्या ठिकाणी असताना आपल्याला दिसते एक उदाहरणार्थ घ्यायचं झाल्यास एकमेकांच्या कायदेशीर व मान्यता प्राप्त हितसंबंधांना धक्का न लावणे समाजाचे संरक्षण कायद्याच्या कार्यामधील प्रत्येकाने आपापला वाटा उचलून घेणे इत्यादी महत्वाच्या बाबी ह्या समाजाने आपापल्या परीने केल्या तर निश्चितच विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि स्वातंत्र्याचा उपभोग हा व्यक्तीला योग्य पद्धतीने मिळेल म्हणून असं म्हणतो स्वातंत्र्याची व्यक्तिगत बाजू आणि सामाजिक बाजू अशा दोन प्रकारच्या बाजू मांडताना आपल्याला बिल दिसतं की बिलची स्वातंत्र्याची जी संकल्पना आहे ती दोन बाबींवर आधारलेली दिसते पहिली बाब म्हणजे व्यक्तिगत बाजू व्यक्तीच्या आयुष्याला दोन बाजू असतात त्यापैकी पहिली बाजू म्हणजे व्यक्तिगत बाजू व्यक्ती स्वतःच आपला स्वामी असतो व्यक्तीने तिच्या शरीर बुद्धी आणि मन यावर पूर्णतः स्वामित्व असते म्हणून मिलच्या मते स्वतःशी संबंधित कार्यामध्ये व्यक्तीला संपूर्ण स्वातंत्र्य असायला पाहिजे म्हणजे स्वतःचे जे हे असते त्याला संपूर्ण स्वातंत्र्य असलं पाहिजे असं मिलला वाटते व्यक्तीच्या व्यक्तिगत जीवनात अथवा स्वतःशी असलेल्या कृत्यांवर राज्याने कोणतीही बंधने घालू नये अशा कृत्यांना आत्मनिष्ठ कृत्ये असे बिल संबोधतो आणि म्हणून या अशा पद्धतीचे काही स्वतःला असलेले कार्य उपयोगी असलेले कार्य जे करायचे आहेत त्याच्यावर बंधने असू नये असे म्हणतात आणि मग दुसरी सामाजिक बाजू मांडताना तो असं म्हणतो की व्यक्तीच्या आयुष्यात दुसरी बाजू जी आहे ती आहे सामाजिक बाजू मग अन्य व्यक्तीच्या संबंधित व निगडीत काही ज्या बाबी असतात जसं जीवनातील या बाबींना सामाजिक बाजू तो संबोधतो आणि त्यांच्या इच्छेनुसार व्यक्तीच्या बाबतीत काही कार्य वा कृती करण्याचे स्वातंत्र्य असते असा स्वातंत्र्याची सामाजिक बाजू या संज्ञेत आहे
व्यक्तीची जी कृत्य असतात ती अन्य व्यक्तीशी संबंधित असतात, त्यांना मिल अन्यनिष्ठ कृत्य असे म्हणतो आणि त्या याच्यावर, त्या कृत्यांवर त्याचा परिणाम इतर समाजावर होऊ नये याच्यासाठी त्याच्यावर काही बंधने असणे आवश्यक आहेत, अशा पद्धतीचे विचार हे मिल आपल्याला मांडताना दिसतो. आणि म्हणून मिलच्या याच्यामध्ये मिलने जे काही पूर्ण स्वातंत्र्याचं समर्थन केलेलं आहे आणि म्हणून पूर्ण स्वातंत्र्याचं समर्थन केल्यानंतर स्वतः खेरीज इतर कुणाच्या हिताची ज्याचा संबंध नाही अशा कृत्य व्यक्ती समाजाला जबाबदार नसते व इतरांच्या हिताला त्याच्या स्वातंत्र्याला धक्का लागेल याची बाबतीत मात्र व्यक्ती त्या संदर्भात जबाब विचारू शकतो, अशा पद्धतीनं असायला पाहिजे. सुसंस्कृत समाजात कोणत्याही व्यक्तीवर तिच्या मर्जी वा इच्छेविरुद्ध राज्यसत्ता हक्क गाजवू शकत नाही किंवा ती फक्त एकाच कारणासाठी व दुसऱ्या व्यक्तीला दुसऱ्या कारणासाठी उपयोगी पडेल असं तो म्हणू शकत नाही. आणि म्हणून अशा पद्धतीने सामाजिक बाजू जी आहे स्वातंत्र्याची ती सुद्धा याने मिलने सांगितलेली दिसते. त्याच्यानंतर त्याने काही स्वातंत्र्याचे प्रकार सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये स्वातंत्र्याचे त्याने प्रामुख्याने दोन प्रकार सांगितलेले दिसतात. पहिला प्रकार आहे विचार व चर्चा स्वातंत्र्य, ज्याला फ्रीडम ऑफ थॉट्स अँड एक्सप्रेशन असं म्हटलं गेलेलं आहे. दुसरं आहे कार्य स्वातंत्र्य, फ्रीडम ऑफ ऍक्शन. असे दोन प्रकारचे त्याने कार्य च्या आधारावर स्वातंत्र्याचे प्रकार सांगितलेले आहेत. विचार किंवा चर्चा स्वातंत्र्याचे स्वरूप जर आपण पाहतो म्हटलं तर या प्रत्येक व्यक्तीला आपले विचार आणि अभिव्यक्ती करण्याचं स्वातंत्र्य आहे असं मिलला वाटते. माणसाचं मन बदलू शकते चर्चा आणि याच्या माध्यमातून, आणि म्हणून प्रत्येकाला चर्चा करण्याचा अधिकार आहे, आपले मत मांडण्याचा अधिकार आहे असं तो म्हणतो. आणि विचार, भाषा आणि स्वतंत्र समाज, जोपर्यंत ज्या समाजात विचार आणि भाषण स्वातंत्र्य नसते तो समाज हा कितीही विकसित असला तरी त्याला स्वतंत्र समाज मानता येणार नाही. आणि म्हणून जर स्वतंत्र समाज जर पाहायचा असेल तर विचार, अभिव्यक्ती आणि भाषण या भाषण स्वातंत्र्यावर प्रतिबंध घालणे हे पुढील कारणांसाठी अयोग्य ठरते असं तो म्हणतो. म्हणजे काही कारण तो सांगतो की भाषण स्वातंत्र्य किंवा हे स्वातंत्र्य याच्यावर बंधने नसायला पाहिजे. आणि म्हणून मिलने स्वातंत्र्याचे अथवा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन केलेले आहेत. त्याचं म्हणणं असं की व्यक्तित्वाच्या विकासासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आवश्यक आहे. त्याचा शोध घेण्यासाठी, सत्याचा शोध घेण्यासाठी सुद्धा स्वातंत्र्य आवश्यक आहे. कारण विचार स्वतंत्र असले पाहिजे. विचार स्वातंत्र्यावर प्रतिबंध लादणे याचा अर्थ सत्य प्रकट होण्यावर प्रतिबंध लादणे असा होतो. आणि म्हणून विचार प्रतिबंध लावून सत्य दडपून टाकता येत नाही, ठेवता येत नाही असं सुद्धा तो म्हणतो. त्याच्यानंतर अधिकतम लोकांचे अधिकतम सुख साध्य करायचे असेल तर स्वातंत्र्य आवश्यक आहे असं तो म्हणतो. त्याच्यानंतर विचार स्वातंत्र्य नाकारणे म्हणजेच प्रभावी पिढीला विकासापासून वंचित ठेवता येते ठेवणे हे योग्य नाही असं तो म्हणतो. त्याच्यानंतर समाजाच्या जलद प्रगतीसाठी आवश्यक आहे असं सुद्धा म्हणतो. आणि स्वातंत्र्याचे अथवा आचार स्वातंत्र्याचे स्वरूप सुद्धा महत्वाचे असते असं तो म्हणतो. आणि म्हणून या स्वातंत्र्याचं जे काही स्वरूप किंवा महत्व आहे व्यक्तिगत कार्याच्या दृष्टिकोनातून परस्परांचे कार्य अथवा अन्यायनिष्ठ कृत्य या संदर्भात तो हे म्हणताना दिसतो. आणि म्हणून इतर सर्व बाबींचा विचार करता मिलचे जे स्वातंत्र्य संबंधीचे विचार आहेत ते अत्यंत महत्वाचे विचार असलेले आपल्याला दिसतात. प्रामुख्याने बऱ्याच गोष्टींचा त्याने या ठिकाणी हे केलेला आहे. सत्याचा शोध घेणे, त्याच्यानंतर व्यक्ती विकासासाठी महत्वपूर्ण असं स्वातंत्र्य असते त्याच्यामुळे त्याला महत्व दिलं आहे. अधिकतम लोकांचे अधिकतम सुख जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर स्वातंत्र्य आवश्यक आहे. अशा पद्धतीने महत्वपूर्ण स्वातंत्र्याच्या आधारावर त्याने विचार आपल्याला मांडलेले दिसतात. त्या ठिकाणी स्वातंत्र्यासंबंधीची संकल्पना त्याची संपलेली आहे. याच्या नंतरच्या क्लासला आपण नंतरची संकल्पना त्याची पाहूया. आजचा क्लास आपण इथेच थांबवू. ठीक आहे.